सर्वांच्या चरणी दंडवत करून सर्वांचा आशीर्वाद घेऊन कथेला सुरुवात करूया. श्री संत शांतीब्रह्मनाथ महाराज, श्री एकनाथ महाराज आद्य कवी वाल्मिकी ऋषी, महर्षी वाल्मिकीनी वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण आपण ऐकलं, वाल्मिकी रामायण आपण ऐकताय. असे अनेक रामायण आहे. शतकोटी रामायण अपार अपार आहे. शतकोटी 100 कोटी आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठीमध्ये माझा मराठाची बोल कौतुकी माऊलीने म्हटलंय. ज्ञानी यांचं एका जे विश्व माऊली, ज्ञानेश्वर माऊली तेच एकनाथ महाराज आहे. आणि म्हणून माऊलीनं भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी असं संत शांतीब्रह्मनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं. आणि आपल्या समोर जी कथा आपण ऐकणार आहोत ते भावार्थ रामायण. संत एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण कसं लिहिलं देवा, स्वतः भगवान श्रीरामाने सांगितलं असं म्हणतात आणि नाथ महाराजांनी लिहिलं. भानुदासाची या कुळी महाविष्णूचा अवतार, प्रत्यक्ष भगवंतानी ज्यांच्या घरी पाणी वाहवं, कावडीने पाणी ज्या घरी चक्रवाणी वाढे, कावडीने पाणी ज्या घरी चक्रवाणी वाढे, ज्यांच्या घरामध्ये भगवंत अनंत कोटी चक्रचालक ब्रह्मांड नायक विश्वव्यापक विश्वनियंत जगदीश जगदीश्वर कावडीनं पाणी भरतोय, चंदन उघडून देतोय. अशा संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हे भावार्थ रामायण लिहिलं देवा. आणि ते आपल्याला 7 दिवस श्रवण करायचं. भाविकांनो, तुम्ही आम्ही सर्व इतके भाग्यवान आहोत. पुण्यभूमी, पावन तो देश, पवित्र ते कुळ आणि पावन तो देश असा भारत, हे भारत मेरा असा महान भारत. आणि त्या भारतामध्ये महाराष्ट्र बाकीचे राष्ट्र आहे, पण आपला महाराष्ट्र का संत भूमी आहे आणि संतामुळे महाराष्ट्र झाला. 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग आहे. आज सोमवार आहे देवा. भगवान शंकराचे 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये. भगवान त्र्यंबकराज, भगवान भीमाशंकर, भगवान औंढा नागनाथ, भगवान परळी वैजनाथ आणि भगवान कृष्णेश्वर. भगवती देवीचे 51 पीठापैकी 3.5 पीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये. माहूरगड, तुळजापूर, कोल्हापूर, वणीगड म्हणजेच नांदूर, 3.5 पीठ, अष्टविनायक आणि संतभूमी. विश्व माऊली ज्ञानेश्वर माऊलीपासून तर जगद्गुरु तुकोबरायपर्यंत, आता जनार्दन स्वामीपर्यंत महान संत होते. संतांची मांदियाळी. आणि म्हणून या सकळ संतांच्या चरणी दंडवत प्रणाम करून या महाराष्ट्राला वंदन करून देवा हो, या कथेला सुरुवात करूया. आणि म्हणून या कथेमध्ये देवा हो, महर्षी वाल्मिकींनी 7 कांड केले. असं नाथ महाराजांनी सुद्धा हे 7 कांड म्हणजे भाग आहे. बालकांड आहे, अयोध्या कांड आहे, अरण्यकांड आहे, किष्किंधा कांड आहे, सुंदर कांड आहे, लंका कांड आहे आणि उत्तरकांड, असे 7 कांड. असा हा भावार्थ रामायण ग्रंथ नाथ महाराजांनी आपल्या सर्वांना दिला. देव विपुल असं वाङ्मय निर्माण केलं. जसं माऊलीनं
तसं नाथ महाराजांनी ज्ञानी यांचं एका आणि म्हणून असे या बालकांडामध्ये सुरुवात करताना नाथ महाराजांनी भगवान गणेशाची वंदना केली आणि मग सर्वांनी गणपती बाप्पाला वंदन करू. कारण सुमुख चैव कदंत च कपिलो गजकर्णका लंबोदर च विकटो विघ्नाशो विनायका धूम्रकेतुर्गणाध्यक्ष भालचंद्र गजानना. हे 12 नावं भगवान गणेशाची आहे देवा. आणि म्हणून सुमुख असं चांगलं मुख भगवान गणेशाचं आहे. आणि म्हणून भगवान गणेशाला संत तुलसीदास महाराजांनी फार मस्त वर्णन केलं. गाइये गणपती गजवंदन, गाइये गणपती जगवंदन, गाइये गणपती जगवंदन. गाइये गणपती जगवंदन, शंकर सुवन भवानी के नंदन, के नंदन, शंकर सुवन भवानी के नंदन, शंकर सुवन, शंकर 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 सुवन भवानी गणपति जगवंदन, गाइये गणपति जगवंदन, गाइये गणपति जगवंदन. सर्वांना वंदन करावं असा भगवान गणपती बाप्पांना नमस्कार केलाय नाथ महाराजांनी. त्यानंतर भगवती सरस्वती वंदे वाणी विनायक. वाणीची देवता सरस्वती माता आहे. म्हणून हे सरस्वती माता मला 7 दिवस अशी वाणी दे, अशी बुद्धी दे. आणि म्हणून त्या सरस्वतीला वंदन केलं. जय 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 हे वीणा पाणी, जय 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 वीणा पाणी, ज्या सरस्वतीनं हातात विना घेतलाय, विना पुस्तकधारीने भगवती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती विना घेतलेला आहे, विना वादन करते. आणि म्हणून त्या सरस्वतीला ताई अक्का वंदन करायचं आहे. आपल्या मुखातून चांगला शब्द आला पाहिजे, चांगलं गायन झालं पाहिजे. आणि म्हणून त्या सरस्वतीला, त्या सरस्वतीचा जयकार केला. गाइये गणपती कसला वाजत. हा गावात असल्यामुळे गावगाडा काहीतरी अडवटायच पाहिजे मध्ये. गाइये हा जय 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 वीणा पाणी, जय जय शिव कल्याणी माता भवानी, शिव कल्याणी, शिव कल्याणी माता भवानी, शिव कल्याणी, शिव कल्याणी, शिव कल्याणी माता भवानी.
सरस्वतीला वंदन केलं, संतांना वंदन केलं, साधू संतांना, गुरूंना, सद्गुरूंना वंदन केलंय. गुरु महाराज, 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 गुरु महाराज. सद्गुरूंना वंदन केलं, कुलदेवताला. देवा हो, आपली कुलस्वामिनी, कुलदेवता, महाराष्ट्राचं दैवत भगवान श्री विठ्ठल प्राणसंजीव. सर्व संतांना, सर्व देवांना, सर्व कुलदेवताला नमस्कार केलं. देवा हो, सज्जनांना नमस्कार, दुर्जनांना नमस्कार, सर्वांना वंदन केलं. इकडे लक्ष द्या, कारण सर्वांना वंदन करणं नम्र झाला भूता त्यांनी कोंडिले अनंत. सर्वांना नमस्कार करावं, कारण कथा आहे, सर्वांचे आशीर्वाद पाहिजे प्रत्येकाचं. आणि आशीर्वाद घेऊन नाथांनी सर्वांना वंदन केलंय. श्रवण महिना, श्रवण महिमा फार महत्वाचा. इकडे लक्ष द्या, आता श्रावण लागणार आहे. पण त्या अगोदर आपला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या कित्येक वर्षापासून चालू द्यावं. आता आजपासून भजन, कीर्तन, काकडा, विष्णू सहस्रनाम, पारायण, आणि दुपारी 3 ते 5 रामकथा, संध्याकाळी लगेच हरिपाठ, त्यानंतर हरिकीर्तन 7 ते 9, आणि त्यानंतर महाप्रसाद. असा मोठा हा भव्य दिव्य सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आणि रामकथा या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांना या कथेसाठी आणि या कीर्तनासाठी, श्रवणासाठी सर्वांना विनंती आहे. देवा, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, माणसांनी बहुश्रुत असावं, म्हणजे खूप ऐकावं, तेव्हा ते मध्ये येतं. कारण डोळ्यांनी 80% पाप होतं आणि कानाने 20% पाप होतं. म्हणून भगवंताला डोळ्यांनी पाहावं आणि त्याची कथा या कानाने श्रवण करावी. देवा, कथा जर ऐकली नाही आपल्या जीवनामध्ये, रामायणामध्ये फार सुंदर वर्णन केलंय, आपल्याला ते श्रवण करायचंच. जिन हरी कथा सुनी नहीं काना, जिन हरी कथा सुनी नहीं काना, श्रवण रंध्र हरि भवन समाना. जर या कानानं दिले इंद्रिय, हातपाय कान, मुख बोलाया वचन, भगवंताने हे कान दिले ना, भगवान ने 2 कान दिए है, ये हमेशा के लिए खुले रखना बाई. कळलं ना? नाही कळलं? हिंदीमध्ये तसं भगवान हे 2 कान दिए है, हिंदीमध्ये 2 कान, 2 कान, 2 कान आहे की नाही? 2 दिले, 1 नाही 2 दिले, आहे की नाही? इकडून ऐकायचं आणि इकडून सोडायचं नाही. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेली वारी, असं नाहीये. ती कथा कानाने श्रवण करायची आणि अंतकरणात ती साठवायची. देवा, आणि त्याप्रमाणे आचरण करायचं आहे.
आणि म्हणून सांगणार देवा हो. माऊली हरिपाठात म्हणतात साधू बोध झाला, साधूंच्या मुखातून ऐकावं. काय सांगायला पाहिजे? संतांच्या मुखातून ऐकावं. आपलं सर्वांचं भाग्य आहे. भगवंताची कथा संतांच्या मुखातून आपल्याला श्रवण करावं. नाही मिळत देव. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, परी सतसंग दुर्लभ. आणि म्हणून कथेचा श्रवणाचा महिमा आपण श्रवण करतायत. किती महत्व आहे. जिन हरी कथा सुनी नाही काना. पहिला दिवस असल्यामुळे श्रवणाचं महत्व ते तर माहिती झालं पाहिजे ना. नुसते रामकथा, गायन, नाच, गाणं, जोक. मेरा नाम जोकर आहे क्या? बाहेर तर ऐकताय तुम्ही, यूट्यूबला ऐकताय. सांगणाराचं भरणं काय थोडं आहे का? पण रामकथा कोणी करावी? ज्याचा आचार, ज्याचा विचार आणि उच्चार शुद्ध आहे, ज्याचा सदाचार शुद्ध आहे, त्यांनी सांगावं. तेव्हा समाजावर परिणाम होतो. हाडात नाही तर पोहऱ्यात कुडून येईल. जे सांगणारे महाराज तेच जर तंबाखू खाते आहे, तेच खाते पिते आहे, रामाचं जर आचरण नसेल तर त्यांनी काय रामकथा सांगावी? श्रीमद भागवत कथा देवाओ. निज भक्त मुखे कथा. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे, निज भक्त मुखे कथा. भगवंताचा जवळचा भक्त पाहिजे किंवा संतांच्या जवळचा भक्त पाहिजे, त्यांच्या मुखातून ऐक. निज भक्त मुखे कथा. भागवतामध्ये ही ओवी आहे, एकनाथी भागवत. निज भक्त मुखे कथा. आदरे, आदरानं काही अक्का, भाऊ दादा, आई बापांनो, आदरे ऐके श्रोता. त्याचे भाग्य तत्वता मजशी निवर्णविना. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगताय, उद्धवा त्याचं भाग्य माझ्याकडून वर्णन होणार नाही, एवढं भाग्यवान आहे आपण. ऐकायला किती महत्व आहे मला. भाग्यवंत छंदमणी, भाग्यवंत छंदमणी, कोण कानी ऐकते, कोण कानी ऐकते. भाग्यवंत छंदमणी, भाग्यवंत छंदमणी. आदरे ऐके श्रोता. आणि हे ऐकल्यानं काय होतं देवा हो? पहिला दिवस आहे, या ऐका, फुकट आहे. जळती दोषाचे डोंगर. आतापर्यंत आपण काय दोष केले असेल? खाऊन ते खाल्लं असेल, पिऊन ते पिलं असेल, जाऊन तिथं गेलं असेल, करून ते केलं असेल, याचा दोष लागतो देवा. आणि मग अशा दोषाची निवृत्ती कथा आहे, श्रीराम कथा आहे. आणि म्हणून आपण ती श्रवण केली पाहिजे. जळती दोषाचे डोंगर. डोंगराचे डोंगर जरी असू द्या दोषाचे, जळती दोषाचे डोंगर. शुद्ध होती नारी नर, शुद्ध होती. या कथेनं आपण शुद्ध होणार. किती मंडळी पाहणं ऐकायला. आमचे सुधाकर भाऊ मामा ते सगळे सांगायला लागले. राजू म्हणते म्हणे बाबा पहिला दिवस लोक कमी राहू द्या. स्वतः भगवान हनुमंतराय बसलेले समोर. भगवान गणेश बाप्पा, गणपती बाप्पा आहे, भगवान पांडुरंग आहे ना, माऊली आहे. पाठीमागून मागे पुढे उभा आहे, सांभाळत मागून उभे बसलेले ना, आहे की नाही? प्रत्यक्ष आहे. आणि म्हणून स्वतः जर भगवंत उभा आहे, ऐकताय, श्रवण करतायत हनुमंतराय, आपल्याला काय पाहिजे अजून? म्हणलं कोणी नसलं तरी चालत. कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा आहे ना तिथे. आणि म्हणून आदरे ऐके श्रोता. किंवा जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर. जे गाती इकडून ऐकती सादर. ही पवित्र श्रीराम कथा किंवा हरिकथा देव. आणि म्हणून कथेला फार महत्व आहे. कशी ही कथा? सीताराम चरित
आजपर्यंत कोणी कोणी ही गायली कथा भगवान शिवाने पार्वतीला सांगितली, याज्ञवल्क्य ऋषींनी भारद्वाज मुनीला सांगितली, गायली ऐकली देवा. काक वृषुंड मुनी त्यांनी गरुडाला सांगितले आणि संत तुलसीदासांनी मनाला सांगितले. स्वंत सुखाय तुलसीदास, स्वतः तुलसीदास बाबाने आपल्या मनाला सांगितले. देवा हो, इतकी पावन कथा, ही परम कथा आहे. आणि म्हणून सीताराम चरित अति पावन, आणि म्हणून अशी ही रामकथा पावन कथा, आदर्श कथा आहे. भगवान श्रीरामांची कथा म्हणजे आदर्श कथा आहे. देवा आचारसंहिता आहे, आचारसंहिता. आपण फक्त आचारसंहिता निवडणुकीच्या वेळेस ऐक, बरोबर आहे. पण देवा हो, संपूर्ण जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत प्रत्येक जीवाला भगवंताने ही आचारसंहिता लावली. देवा कसं वागावं, कसं खावं, कसं प्यावं, कसं राहावं, कसं बोलावं, याचा आदर्श पाठ म्हणजे भगवान श्रीराम आहे. आणि म्हणून भगवान श्रीरामांचं जीवन आदर्श जीवन, आणि म्हणून ती रामकथा आदर्श कथा आहे. ही रामकथा मोहनाशिनी आहे. जर तुम्ही रामकथा ऐकली, असं म्हणतात की ज्यांचं लग्न नाही झालं त्यांनी ही कथा ऐकावी, आणि ज्यांचं लग्न झालं त्यांनी कथा ऐकावी. का? संपूर्ण जीवनाचा आचार, विचार आणि सदाचार या श्रीराम कथेमध्ये आहे. आणि म्हणून ऐकायचं देवा. कसं जीवन जगायचं, कसं लग्न करायचं, कसं प्रेम करायचं, कसं सासू संग राहायचं, कशी सुना संग राहायचं, कसं बंधू संग राहायचं, कसं समाजासंग राहायचं, संपूर्ण आचारसंहिता श्रीराम कथेमध्ये आहे. आणि म्हणून ते आपण श्रवण करायचे. ही मोहनाशिने, आणि म्हणून त्यांचा मोहनाश होऊन जातो. आणि ज्याचा मोहनाश झाला, मोहक्षय म्हणजेच मोक्ष मिळतो. देव आपल्या संतांनी सांगितलं, मुखी नाम हरी हाती मोक्ष द्यावं. असं रामकथा ऐकल्यानंतर त्याचा मोह जाऊ शकतो. द्यावं. कारण श्रीराम कथा म्हणजे त्याग 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 त्याग. कशाचा त्याग करायचा आहे आपल्याला, ऐकायचं, श्रवण करायचं आहे. पहिला दिवस आहे. तुम्ही म्हणाल आज तर काहीच सुरुवात नाही, पहिला दिवस आहे ना. आपल्याला अजून 7 दिवस 7 कांड पाहायचे द्यावं. असं दिव्य चरित्र आहे द्यावं. गहरे पाणी पेट, समुद्र 3 किलोमीटर खोल आहे. माझं जर खोटं वाटत असेल तुम्ही जाऊन पाहू शकता. विनोदाचा भाग सोडा द्यावं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. आणि म्हणून ही मोक्षदायिनी आहे रामकथा, ही मोहदायिनी आहे, मोहनाशिनी आहे. विश्वाला मार्गदर्शन, इकडे लक्ष द्या देवा. विश्वाला मार्गदर्शन आहे. का आदर्श राम, का 500 वर्षांनी भगवान श्रीरामांचं मंदिर अयोध्येला झालं. टाळ्या वाजवा एकदा देवा. असं बसल्यानंतर कसं होईल, अधूनमधून जशी ॲडव्हर्टाईज येते ना तसं आपण आणि जोराने टाळ्या वाजवा. जय श्रीराम. अयोध्येपर्यंत आवाज गेला पाहिजे देव. 500 वर्षाचा वनवास संपून गेला आणि मग आज हमारे राम आये, हमारे सरकार आहे. जय श्रीराम. देवा हो, तिकडं आनंद आहे. भगवान श्रीरामांचे मंदिर होत आहे, हनुमंतरायाचे मंदिर होत आहे. का? या विश्वाला भगवान श्रीराम जसे वागले, आपल्या सगळ्यांना मानव देहात येऊन मानवाने कसं वागावं, कसं जीवन जगावं, द आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवनाची, जीवन जगण्याची कला भगवान श्रीराम आपल्याला आचरण करून दाखवतो. इकडे लक्ष द्या, नोट किया जाय बाई. रामाचा आचार, भगवान श्रीरामांचा आचार, भगवान श्रीकृष्णाचा विचार आणि भगवान विठ्ठलाचा उच्चार, हरीचा उच्चार. नामे रामकृष्ण हरी.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. अशी ही रामकथा आपण श्रवण केली पाहिजे देवा हो. जिसे श्रवण से अशी ही रामकथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा. जिसे श्रवण से मिट जाती है, जिसे श्रवण से मिट जाती है जन्म जन्म के व्यथा. जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम. अशी ही राम कथा. बस खूप महिमा आहे रामकथेचा, म्हणून या कानानं श्रवण केले पाहिजे. म्हणून या रामकथेमध्ये 7 कांड आहे देवा. काय या विश्वामध्ये 7, जसे रामायणाचे 7 कांड आहे तसे पेटीचे 7 स्वर आहे. संवादिनी म्हणतात याला, हार्मोनियम म्हणतात, पेटी म्हणतात. 7 स्वर आहे. सा म्हणजे सागर, रे म्हणजे रेती, ग म्हणजे गगन आकाश, मंज म्हणजे मानवता, प म्हणजे परमार्थ. तुम्हाला वेगळं वाटलं असं. प म्हणजे परमार्थ, ध म्हणजे धर्म, नि म्हणजे निष्काम कर्म, सा म्हणजे सागर. असे 7 स्वर आहे. 7 काळ तसे 7 स्वर आहे. सप्तपुरी आहे देवा हो. काशी, गया, अवंतिका, उज्जैनी नाही का, कांचीपुरी, द्वारकापुरी, ह्या सप्तपुऱ्या आहे. पुऱ्या म्हणजे जेवायच्या पुऱ्या नाही, तर ते पुऱ्या. सप्त ऋषी आहे, इकडे लक्ष द्या द्या. 7च ऋषी आहे. विश्वामित्र, अश्वत कण्व, दुर्वासा, भृंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वशिष्ठ, नारदा. सप्त ऋषी आहे. सप्तशती आहे. सप्तशतीचा पाठ आहे. 700 श्लोक आहे देव. भगवतीचा महिमा सप्तशती. सप्तशृंगी माता आहे. जय देवी सप्तशृंग, अंबा गौतमी गंगा, नटली ही बहुरंगा, अंगी शेंदूर अंगा. जय देवी सप्तशृंगा. 7 आकड्याला किती महत्व आहे देवा हो. आणि म्हणून 7 कांड आहे, 7 स्वर आहे, सप्तपुरी आहे, सप्तऋषी आहे, शती आहे, सप्तपदी. लग्नामध्ये सप्तपदी आहे का नाही. 7 वार आहे. पाठ आहे ना. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. 7 वार आहे. आणि देवा हो, आपल्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने असं म्हणतात, युद्धस्तंभावर 18 श्लोक सांगितले, पण महर्षी व्यासाने त्याचे 700 श्लोक केले. म्हणून 7ला फार महत्त्व द्यावं. तुमचे सगळ्यांची 7, गावकऱ्यांची 7, व्हिडिओवाल्यांची 7, साऊंडवाल्यांची 7, सगळ्यांची, जेवणाऱ्याची 7 आहे का नाही, ऐकणाऱ्याचं सगळे 7 आहे की नाही. आपल्या पत्नीची 7 तुमच्या घरामध्ये, आणि पतीला पत्नीची 7, आणि पत्नीला पतीची 7 घरामध्ये सगळ्यांचं. एक 7. 7ला फार महत्त्व आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं सप्त सरोवर आहे, सप्त नद्या आहे की नाही. गंगा, सिंधू, सरस्वतीची, यमुना, गोदावरीची, नर्मदा, कावेरी, शरोच, महिमा. अशा पद्धतीनं सप्त पाताळ आहे. कुठं सांगत बसू तुम्हाला हे सगळं. 4:30 वाजले. अशा पद्धतीनं आपल्या सर्वांचं 7 या आणि कथेला आहे. इकडे लक्ष द्या. सुंदर असं रामरक्षामध्ये सुंदर भगवंताचं कसं चरित्र आहे.
चरितम रघुनाथस्य. कथेला सुरुवात आहे. आज सुरुवात करून घ्या आणि उद्या बसून 2 तास ऐक. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरं एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनम्. एक एक अक्षर महापातकनाशनम द्यावं. एवढा अद्भुत आणि भगवंताची रामकथा आहे. आणि म्हणून भगवती पार्वतीने फार सुंदर भगवान शंकराला विचारलं, पूछै रघुपती कथा संगा सकल लोक जग पावनी गंगा. सगळ्याला पावन करणारी ही सकल लोक जग पावन गंगा, अशी पावन गंगा आणि म्हणजेच रघुपतीची कथा आहे देवा हो. आणि म्हणून अशी ही रामकथा, जय जय श्री रामकथा, या कथेला सुरुवात केली देवा हो. नाथ महाराजांनी सगळ्यांना वंदन करून आणि किती कथेचा श्रवणाचा महिमा सांगितला. या रामायणाचं मूळ कारण आहे सूर्यवंशातील अजराजा आणि त्या राजाचे सूत म्हणजे पुत्र राजा दशरथ. पुण्य नगरी अयोध्या देवा हो. काय सांगायला पाहिजे. किती मंडळी अयोध्याला जाऊन आली. भगवान श्रीराम लला है की नाही बसले तेव्हापासून. शरयू नदी आहे. हा उपरा शरयू तीरी तीरावरती. शरयू तीरी तीरावरती अयोध्या म्हणून निर्मित नगरी. मनू आपल्या सगळ्यांचा मुख्य मनूपासून मानव तयार झाला देवा. आणि म्हणून शत्रुघ्न त्यांनी ही अयोध्या नगरी निर्माण केली प्रथम देवा. आणि म्हणून शरयू तीरावर भगवती पुण्य सलिली ताई अक्का शरयू नदी आहे. आपल्या नाशिकला जशी गोदावरी आहे का, गंगा गोदावरी आहे, तसं अयोध्येला जरूर जा द्यावं. कोणी गेलं नसेल तर जरूर जा. बाकीचं पाहू नका. आपला देव, आपली गंगा, आपला देश, आपलं राष्ट्र फार महत्वाचं आहे देवा. हे विसरू नका. शरयू तीरी शरयू तीरावर अयोध्या म्हणून निर्मित नगरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी. अयोध्या म्हणून निर्मित नगरी. अशी ही नगरी अयोध्या. इकडे लक्ष द्या देवा. नगर विशाल, वास्तू सुंदर. या अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांच्या वेळेस काय सुंदर वास्तू असेल. कशी ही अयोध्या निर्माण केली. शरयू तीरी नगर विशाल. आपली नगरपालिका नाही बरं का, सगळे खड्डे खड्डे. काय रस्ते असेल. विशाल नगर, वास्तू सुंदर. वास्तुशास्त्राचा नमुना पाहायचा असेल तर अयोध्याला कनक भुवन. एक एक भुवन, एक एक वास्तू पाहण्यासारखी. सर्व सुंदर. उपवन, तिथं वन उपवन इतकं सुंदर होतं देवा. ताई अक्का असं वर्णन केलं अयोध्याचं. सगळ्या स्त्रिया पतिव्रता होत्या. पतिव्रतेचा भाव
तिचा नवरा तिला देव, या बाबाकडे जाईन त्या बाबाकडे जाईन नाही. आपला पती सोडून आपला परमेश्वर, पती परमेश्वर सोडून कुठे गेले नाही. आणि म्हणून स्त्रिया पतिव्रता होते, पुरुषही धार्मिक. जेवढ्या पतिव्रता स्त्रिया तेवढे पुरुष धार्मिक होते. अधार्मिक कोणी नव्हतं. चालायचं गावात कथा असल्यामुळे ती व्यथाच येते. असू द्या. म्हणून स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक. आणि पुत्र उपजती निज कुल दीपक. कुलदीपक असे निर्माण व्हायचे मुलं. इच्छांकू कुल कीर्तिभूषण, असे कीर्तिभूषण त्या ठिकाणी राजे होऊन गेले देव. राजा दिलीप, राजा हरिश्चंद्र, राजा सगर, राजा भगीरथ, मुकुचंद राजा, राजा शिबी, एक एक राजे होऊन गेले देव. काय सांगायला पाहिजे. असं कुलदीपक भूषण, कीर्तिवंत भूषण. आणि त्यामध्ये राजा दशरथ धर्मपारायण, त्या नगरीचे करतो रक्षण. अशी अयोध्या आणि निर्माण केली मनू महाराजांनी. अयोध्या मनू निर्मित नगरी, अयोध्या मनू निर्मित. आणि म्हणून राजा दशरथाची देवा हो ख्याती एवढी होती. इकडे लक्ष द्या. धर्म धुरंधर, धर्मसम्राट राजा दशरथ देवा हो स्वर्गात युद्ध करायला जायचं. दैत्यगुरु शुक्राचार्य संघ युद्ध करणं म्हणजे सोपं आहे का? अहो या भूतलावरून स्वर्गात जाऊन आपण मेल्यावर स्वर्गात जातो नाही का? स्वर्गवासी जात्या का नाही माहीत नाही. इकडं स्मशान मंदिर स्वर्गात. आणि म्हणून अशी राजा दशरथाची कीर्ती देवा हो विख्यात. आणि म्हणून असा रती अतिरथी महारथी राजा, शब्दविधी बाण मारणारा. इकडे लक्षात द्यावं. पण एवढं सगळं ऐश्वर्य वैभव असून सुद्धा पुत्रप्राप्ती नाही. ऐकताय ना? नाही तर आंधळदळीत कुत्रपीठ खात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, धर्म धुरंधर सगळं, राजवैभव सगळं सगळं, पण पुत्रप्राप्ती नाही. आणि जनार्दन स्वामी नेहमी म्हणायचे, हाताला लागला हात दुखेल, पायाला लागलं पाय दुखेल, मानेला लागलं मान दुखन, बरं का, डोक्याला लागलं डोकं दुखन, पण ज्याला पुत्र नाही त्याचं सगळं अंग दुखतं द्यावं. आम्हाला नाही अनुभव, तुम्हाला मंडळीला माहिती द्यावं. ज्यांना पुत्रप्राप्ती नाही त्यांना फार दुःख असतं द्यावं, फार दुःख असतं द्यावं. आणि म्हणून राजा दशरथाला तेवढं दुःख होतं द्यावं. आणि म्हणून विरंगळा म्हणून राजा शिकारीला गेला. पूर्वीचे राजे शिकार करायचे बरं का. तुम्ही म्हणाल कशाला शिकार, ते खायचे म्हणून नाही, एक हां एक छंद म्हणून. माणसाला काहीतरी छंद पाहिजे ना. आणि म्हणून छंद म्हणून गेले द्यावं. शिकार काही मिळाली नाही. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. शिकार काही मिळाली नाही. आणि म्हणून येईलच काहीतरी, येईल शॉपत येईल. तिकडं तळं होतं. कोणी नदी सांगतं, कोणी अनेक रामायण आहे. चंपू रामायण आहे, कमंद रामायण आहे, आहे की नाही. भावार्थ रामायण आहे, तत्वार्थ रामायण आहे, प्रेम रामायण आहे. खूप वाल्मिकी रामायण, खूप खूप रामायण आहे. त्या रामायणामध्ये वेगवेगळे आहेत. पण संत एकनाथ महाराजांनी मस्त तळं होतं, पाण्याचं ठिकाण. आणि म्हणून तिथं कोणतरी पाणी प्यायला येईल म्हणून राजा दशरथ एका झाडाच्या आडून जाऊन बसला लांब. आणि शिकार नाही म्हणून बसलाय. आणि अशा वेळी देवा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आपल्या सगळ्यांना माहिती, ताई अक्का, बाळ श्रावण आपल्या आईवडिलाला घेऊन काशीला निघालाय. माहिती ऐकली आपण सर्वांनी. कथा काय कथा आहे श्रावण बाळाची द्या.
आई वडील अंध आहे आणि म्हणून श्रावणाला सांगितलं, बाळ श्रावणा, अरे आम्हाला काशीला घेऊन जाय. आमची तेवढी काशी झाली ना आम्ही कृतार्थ होऊ. आम्हाला काशी म्हणजे मुक्ती क्षेत्र आहे, आम्हाला मुक्ती मिळेल आणि म्हणून तू आम्हाला काशीला घेऊन जा. इकडे लक्ष द्या हो, ज्यांना मुलगा आहे आई वडिलांनी असंच कर्म करावं का आपल्या मुलानं आपल्याला काशीला घेऊन जावं. आणि एकदा का होईना काशी केली पाहिजे, काशी घातली नाही पाहिजे, काशी केली पाहिजे, काशीला जाऊन आलं पाहिजे. तीर्थक्षेत्र आहे, जाऊ हे सगळं सिद्ध आहे का नाही. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. भरतखंडामध्ये इकडे लक्ष द्यावं, भरतखंडामध्ये तीर्थयात्रेला फार महत्त्व आहे आणि म्हणून बाळ श्रावणा आम्हाला काशीला घेऊन जा द्यावं. आणि म्हणून त्यांनी एका पारड्यामध्ये आहे की नाही असं तराजू काटासारखं एका पाळण्यामध्ये आईला बसवलं, एका पाळण्यामध्ये वडिलांना बसवलं ना. निघाला श्रावण बाळ काशीला, श्रावण बाळ काशीला निघालाय. आणि इकडं लक्ष द्या हो, काय दैवयोग आहे. नाथ महाराजांनी या श्रावण बाळाची कथा सुंदर सांगितली बरं का. थोडक्यात सांगतो. कोण होते हे श्रावण बाळ? ते एक पशु पक्षी होते आणि ते जिथं राहत होते ते पशु पक्षी जंगलामध्ये, तिथं तळं होतं आणि म्हणून त्या तळ्यामध्ये एक मासा होता. आता त्या तळ्यातलं पाणी हळूहळू कमी व्हायला लागलं तर हे दोन्ही पक्षी त्या माशावर प्रेम करायचे. खूप मैत्री जडली द्यावं. आता मैत्री जडल्यानंतर पुन्हा ते पक्षी त्याच्याजवळ यायचे आहे का नाही. तो मासा बी काढायला यायचा. खूप मैत्री जमली. पण कर्मधर्म सोयागाने पुढं त्या जंगलाला आग लागली आणि म्हणून ते दोन्ही पक्षी उडायला लागले. उडायला लागल्यानंतर आपला हा मित्र इकडं तळ्यात पाणी आता कमी राहिलं आणि म्हणून त्यालासुद्धा आपण घेतलं पाहिजे. आणि दुसरं आपल्याला उडता येतं ना, त्याला फक्त पाण्यात चालता येतं, आपल्याला आकाशामधून उडता येतं. आणि म्हणून त्या पक्षीने नवरा बायको ते फक्त नर, त्या पक्षीने असं त्या माशाला तोंडात घेतलं आणि पुढं जाऊन द्यावं. आता दैव असतो नीतीनं आहे की नाही. नीतीने जे ठरवलं तेच होणार. देव आले देवाजीच्या मनात ते कोणाचे झालं. आणि कर्मधर्म संयोगाने तो मासा चोचीत होऊन खाली पडला. आता मासा असा पडल्यानंतर पाणी नाही तिकडं काही नाही, मग काय जे वाचणार आहे का? मेला तो. आणि म्हणून आपला मित्र मेला म्हणून त्या पक्षीने सुद्धा प्राण दिला त्याच्याजवळच. आणि ती पक्षीनी होती. आता मी राहून काय उपयोगी, माझा पतीच गेला म्हणून ती पण मेली. द्या विरहाचा प्रसंग इकडे लक्ष द्या. सगळ्यांनी शांत बसून ऐका द्या. तिघं मेले, पुढे गेले त्या तळ्याजवळ. आणि म्हणून तेच पुढं श्रावणाचे आईवडील झाले. ते दोन्ही पशुपक्षी ना, ते आईवडील झाले आणि हा मासा जो आहे तो श्रावण झाला. नाथ महाराजांनी भावार्थ रामायण आपण वाचून पहा देवा. ही सुंदर अशी कथा केली. थोडक्यात तुम्हाला अशी श्रावण बाळाची कथा. श्रावण चाललेलं आहे आणि तिथं तहान लागली. बाळ श्रावणा आम्हाला तहान लागली रे, खूप तहान लागली, कुठंतरी तळप आहे. आणि म्हणून जिथं राजा बसलेलो, तुम्हाला सांगितलं ना सकाळपासून शिकार मिळाली नाही, आणि तळ्याजवळ बसलेला असताना श्रावण तिथं आलाय. तळ्याजवळ कावड ठेवली. कोणी म्हणतं लांब ठेवली नाही का, झाडाला बांधून ठेवली. अनेक कथा आहे, त्याचं आपल्याला घेणं नाही. पण नाथ महाराजांनी जे लिहिलं ते सांगायचं भावार्थ नाव. हा खरा भावार्थ आहे. आणि म्हणून पाण्याजवळ कावड टेकवली आणि झारी असेल आहे की नाही, तांबे असेल, लोटा असेल, आणि गेला आणि बुडबुड 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 असा आवाज आला त्या झाडीमधून, झाडीचा आहे की नाही. आणि म्हणून राजा दशरथाला वाटलं कोणतरी शापक आलंय, कोणतरी हरण आलंय. आणि म्हणून शब्दविधी बाण मारणार, चुकून आवाज आला ना तिकडंच बाण मारलं तर डायरेक्ट श्रावणाच्या छातीमध्ये गेला. श्रावणाच्या छातीमध्ये बाण मारला. देवा हो असं म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, तो जो बाण आहे ना, असा बाण लागल्यानंतर साधा बाण राहतो. पण हा राजा दशरथाने धर्मधुरंधर धर्मसम्राट त्या बाणाच्या
जेव्हा आला ना, राम 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 करत आला आणि श्रावणाच्या छातीत घुसला देवा. आणि म्हणून श्रावणाला खूप आनंद झाला. आज माझं मी मरतोय पण या बाणामधून राम राम येतोय ना, बास देव हो, शेवट राम आला पाहिजे. महात्मा गांधी ज्यांचा नोटावर फोटो देव, भगवान श्रीरामांचा आचार महात्मा गांधीने घेतला देव. दररोज वैष्णवजन तो तेने कही पीर पडाय जानी रे. आपल्या संत तुकोबरायांचे 16 अभंग इंग्लिशमध्ये देव. देवा माझ्या कानाने चांगलं ऐकू दे, नाहीतर कानाने बहिरा ठेव. डोळ्याने चांगलं पाहू दे, नाहीतर आंधळा ठेव. मुखानं चांगलं बोलू दे, हां मुख ठेव. असे खूप अभंग आहे, पुढं सांगत बसतो तुम्हाला. तर महात्मा गांधींनी सांगितलं तर शेवट आपला राम झाला पाहिजे. महात्मा गांधीच्या मुखातून हे राम आलं रे हो. लोक त्यांना नावं ठेवतात देव. हां काय आचार होता, एक काठी एक वस्त्र उपवस्त्र. श्रीमद भगवद्गीता दररोज वाचायचं. सोमवारी मौन, हा सोमवार आहे, सोमवारी मौन. गीतेप्रमाणे आचार विचार सदाचार. आणि दररोज रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हे भजन म्हणायचे. आणि देवा जेव्हा गोळी घातली आपल्याला माहिती आहे, तेव्हा हे राम मुखातून आलं. मला सांगायचं, श्रावण बाळाला तो जो बाण मारला ना छातीमध्ये, तो राम 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 म्हणत आला. आणि म्हणून खूप आनंद झाला की मला हां राम म्हणून माझ्या बाणाचा, आणि खूप आनंद झाला. पण जाता जाता दशरथाला सांगितलं नाही का, तिथं आलं तर दशरथाने माफी मागितली का, श्रावणा मला माफ कर, नकळत माझ्याकडून घडलंय द्यावं. इकडे लक्ष दे द्यावं. कळत नकळत आपल्याकडून अशा गोष्टी घडतात द्यावं. राजा दशरथाच्या हातून घडलं तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसावं द्यावं. देवाच्या बापाला चुकलं नाही, आपल्याला चुकल नाही चुकणार द्यावं. म्हणून हे भावार्थ रामायण आहे द्यावं. असा भाव घ्या देवा हो. आपण कर्म करताना चांगले करायचे, कळत नकळत अशा गोष्टी होतात द्यावं. आणि म्हणून श्रावणाचा मृत्यू झालेला आहे, हत्या झालेली आहे देवा हो. राजा दशरथा मी तर चाललोय आता, मला मरण येतंय. माझ्या छातीमध्ये रामराम म्हणाल मला आनंद आहे. पण एक काम करा, तुम्ही चाललोय पण माझे अंध आई वडील आहे, त्यांना दिसत नाही आहे, त्यांना हे पाणी घेऊन जाय, त्यांना पाच. बस एवढीच इच्छा आहे. आणि श्रावण गेला. इकडे राजा दशरथ तो लोटा घेऊन जारी घेऊन श्रावणाच्या आईवडिलांकडे आलेले. काही बोलत नाही, लोटा ठेवल्यामुळे आवाज आलाय. आईचं हृदय श्रावणाच्या आई म्हणते, बाळ श्रावण आलाच, तुला आम्ही त्रास दिला, का बरं बोलत नाही, तू बोलत नाही, आमच्याकडून त्रास झाला असं म्हणूनच बोलत नाही आम्हाला. अरे आम्ही आई वडील अंध आहे आणि म्हणून तुला सांगितलं, आमचं काय चुकलं. पण तू बोलत नाही तोपर्यंत आम्ही पाणी घेणार नाही. तू पाणी आणलंय, पण समोर राजा दशरथ होता. बराच वेळ झाला, 5ला 10 कमी. यानंतर आरती करायची आपल्याला. सांगितलं मी राजा दशरथ, कळत नकळत माझ्याकडून श्रावणाचा वध झालेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं का पाणी पाजायचं, म्हणून मी आलं. श्रावणा, श्रावण गेला श्रावण. आई वडील रडायला लागले. श्रावण, राजा दशरथा हे चांगलं नाही केलं. इकडं लक्ष द्या, आरतीचं ताट घेऊन द्या. राजा दशरथा चांगलं नाही केलंय. जे चांगलं आहे ते चांगलंच असतं, जे वाईट असतं वाईट असतं. चांगलं नाही केलं.
अरे आमची आंधळ्याची काठी होती, तू हिसकून घेतली. कोण आम्हाला आणि जगून काय उपयोग, आम्ही पण जाणार. पण राजा दशरथा एक ध्यानात ठेव, आम्ही जसं श्रावण 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 करून मरतोय, तू सुद्धा इकडे लक्ष द्या. तुझ्या पुत्रयोगानं तुझ्या पुत्राचं नाव घेऊ, तुझ्या मुलाचं नाव घेत घेत मरशील, हा आमचा शाप आहे. ब्रह्मशाप होता देव, ब्राह्मण होते. साधूचा आणि ब्राह्मणाचा शाप कधी वाया जात नाही देव. म्हणून हा अपराध होऊन सुद्धा करू नका. ते होणार म्हणजे घडणार घडणार. राजा दशरथाला शाप मिळालेला आहे. ठीक आहे महाराज, त्यांनी दर्शन घेतलं, त्यांची उत्तरक्रिया केली. थोडक्यात उत्तरक्रिया केली. राजा दशरथ आता अयोध्येला चाललाय, म्हणजे घरी चाललाय. एक दुःख झालेलं आहे शाप दिला म्हणून, पण शाप, साधू संतांचा शाप, ब्राह्मणाचा शाप हा कल्याणकारीचा असतो. एवढं ध्यानात ठेवा द्यावं. कल्याणच असतं त्याच्यात द्यावं. ब्राह्मणाच्या मुखातून सर्वत्र सुखी ना असंतो सर्व संतो निरामया, सगळं जग सुखी व्हावं ही त्यांची भावना असते. हे आता विश्वात्मके देवे, माऊलीचे काय भाषा आहे देवा. हा, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो तेला हो. प्राणी जात संतांचं आणि ब्राह्मणाचं काय वेगळं असतं का द्यावं. ह्या सगळ्या जगाचं कल्याण व्हावं हेच असतं. मग तुम्ही जसं जसं कर्म कराल तसं तुम्ही भोगाल, पण त्याच्या मुखातून जरी शाप मिळाला पण तो कल्याण होईल असं आहे की नाही. तू पुत्राचं नाव घेत घेत मरशील. राजा दशरथाच्या डोक्यात आहे ते, मला मुलगा नाही आहे. वा वा, श्रावणाच्या बाळा, हे ऋषीश्वर आहे, हे ब्राह्मण आहे, यांच्या मुखातला शब्द सत्य होणार आहे. जाऊ द्या, दुःख आहे शाप दिला, पण मुलगा होणार आहे हा आनंद. या आनंदानं राजा दशरथ घरी आलेला आहे देव. आणि म्हणून अशा पद्धतीनं राजा दशरथ घरी आला आहे देव. खूप दुःख पण आहे, आनंदी आहे. पण आपल्याला आता पुढची कथा उद्यापासून सांगायची आहे की कसं यज्ञ केला, पुत्र कामिष्ट यज्ञ, कारण पुत्र व्हावं म्हणून. आणि म्हणून गुरुदेवाला सांगितलं, हकीकत सांगितलं. गुरुदेवाने सांगितलं काही हरकत नाही, तुला मुलगा नाही ना, आता होईल, आता होईल. आतापर्यंत नव्हता ना. काही काहींच्या जीवनामध्ये पुत्रप्राप्ती नसते देव, काही कारण असतात. कुठं सांगत बसू तुम्हाला फुकटमध्ये. अनेक कारणं असतात. पशुपक्ष्याचे पिल्लं मारलेले असतात, त्यांना पण होत नाही. त्रास दिलेला असतात देव, जीव घेतलेला असतो, त्यांना सुद्धा पुत्रप्राप्ती होत नाही द्यावं. किंवा पितृदोष असतो. अनेक अनेक या ठिकाणी मला सांगायचं नाही, एवढं या ठिकाणी एकच सांगायचं आहे का दशरथाला आता पुत्र नव्हता, आता पुत्रप्राप्ती होणार. गुरुदेवाने सांगितलं ना, गुरु वशिष्ठ महामुनी, कुलगुरू वशिष्ठ महामुनी सांगितलं तुम्हाला पुत्र होणार, पण पुत्र कामिष्ट यज्ञ करावा लागेल. तो आपण उद्या यज्ञ करणार आहोत. आज आरती करू आणि या कथेची सांगता करूया. कारण पहिला दिवस असल्यामुळे लोक येता येता हळूहळू आले. उद्यापासून जागा मायली पाहिजे द्या हो. आपल्या गावातली सगळी मंडळी या आणि हे ऐका. कुठं ऐकायला भेटणार आहे द्या हो तुम्हाला, संतांच्या मुखातून सांगणारे तर भरपूर मंडळी द्या. आणि म्हणून अशा राजा दशरथाला गुरूंनी सांगितलं का पुत्रप्राप्ती होणार आहे. एक मिनटं, पुत्रप्राप्ती होणार आहे आपण. आणि म्हणून आता आपण पुत्र कामिष्ट यज्ञ करणार आहोत, पण उद्या करायचा आहे तो. कारण पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामिष्ट यज्ञ करावं लागेल राजा तुला. मग कोण करील? मग विभांडक ऋषी, त्यांचा मुलगा ऋषीशृंग, त्यांनी कधी स्त्री पाहिली नाही देवा हो. ज्यांना कधी स्त्री माहीत नाही आहे, ब्रह्मचार्य जीवन आहे, तेजसंपन्न आहे, 10,000 वेदाच्या ऋचा पाठ आहे, वेदसंपन्न आहे, याज्ञिक आहे, पुरोहित बसते. आणि त्यांच्या हातून जर यज्ञ केला पुत्र कामिष्ट यज्ञ, तर तुला 4 पुत्र होईल, एक नाही 4 पुत्र होईल. आणि म्हणून वशिष्ठ महामुनीने सांगितलंय ती यज्ञाची तयारी आज रात्री होऊन जाईल. उद्या यज्ञ, उद्या आपण यज्ञाची सांगता करू, यज्ञ करू. कसे मंत्र आहे त्यातमधले ते म्हणू.
कशी यज्ञ, कसे ब्राह्मण, कशी पूजा, कसं यज्ञ सारून घ्यायचा, कशी वेदी, कसं यज्ञाचं सामान सगळं तयारी आज करूया. आरतीचं ताट आणलं असेल, आता तुम्हाला माहीतच नाही आरतीचं ताट काय करणार. देव दररोज रामायणाची कथा झाली का आरती होणार आहे. संयोजकाने आयोजन नियोजन पुढे या लवकर द्यावं. आजच्या 5 जोड्या पुढे या द्यावं. आणि म्हणून अशा पद्धतीनं राजाला आनंद झाला आहे. यज्ञाची तयारी चालू आहे. पुढील भाग आपण उद्या घेऊया. आज आरतीची तयारी करूया.